पंगत दररोज आहे. पंगत जेवण रोज किती लोक जेवतात? खूप. सरपंच किती लोक जेवतात अख्खं गाव. दररोज? हो. हा, वाजवा एकदा टाळ्या. गाव सगळा जेवायला. पात्रवाळ्या उचलायला किती जण राहतात? पात्रवाळ्या वाढायला, पात्रवाळ्या हा हे कार्यक्रम आहे ना, अंतकरणातून एवढा तुम्ही सगळेजण करतात ना गावकरी मंडळी. हेच म्हणून नाही, गावातला कुठलाही कार्यक्रम असेल, कोणाच्या लेकीबाळीचं लग्न असेल, कोणाचं कुंकू असेल, गावातला सप्ताह असेल, कार्य असेल, फक्त एकच आहे. एवढं सांगतो तेवढंच ऐका गड्या. रामकृष्ण हरी. प्रत्येकानं फक्त एकच काम करायचं, एकच पण करायचा. रामकृष्ण हरी. मी गेल्या गेल्या पहिली एक पंगत वाढील आणि नंतरच जेवायला बसेल. आमच्या इकडे लयच कामातून गेलेले आहेत वो लोक. माईच किनबा तुमच्या इकडे दयाळू मळा लोक आहेत, हुशार लोक आहेत तुमच्या इकडे. आमच्या इकडे येड्या जाती येणं, तिथून पंगत दिसली की डगा टाकीतच येत येणं. पहिल्या पंक्तीला जेवण करणं. कॅटली संगच आणलेली असती वाहनाला आमच्या इकडे. कॅटली कुत्र्याचा आखाड्या सगट वाढण घेणं. कोणी जेवा नका जेव. लय हलकं बोलले तुम्ही. कोणी जेवा का तिकडे मरा, काही घेणं देणं नाही. खायला मिळालं बस. माईस बाप नारदाची गादी आहे. मी लय अवलाद खराब आहे हो. मी लय हलक्या हातानं बोलायलो राजो. इमानदारी नाही. पहिला तर आमच्या गावामध्ये फक्त वाढण न्या म्हणायला उशीर आहे. वाढण न्या म्हणायला उशीर आहे. ते घरधनी म्हणला आता इतकं मोठं शिजविलंय आपण. असा सेपरेट कार्यक्रम होता. एक जणाच्या माईचं गोड जेवण होतं. तेरवी होती वाटते. तेरवीला म्हणलं का नाही स्वयंपाक केला, त्याचा निमा स्वयंपाक राहायला. आमच्या इकडं तिकडं सांगलो आंब्याकडं निमा स्वयंपाक. तेरवीचं जेवणच लोक. तेरवीचं जेवणत, पित्र जेवणत, श्राद्धाचं जेवणत, गोड जेवणत. मातीला जाईनत तर जेवणाचा काय संबंध आहे? माती. आमच्या इकडे 70% लोकायला मड पाहायचं नाही. मड ती लोक 70% मातीलाच जात नाहीत. काय मड पाहायचं नाही. रामकृष्ण हरी. अरे ते मेलय की रे, ते काय करायचं? रामकृष्ण हरी. मेलेल्या माणसाचं भेवच काय? जित्या अवलादीपासून सावधान राहा जा. विठाला होतं तिथं त्या तेरवीला. म्हणले महाराज तुम्हाला तेरवीचं मी मड्यावर ठेवलेला ते पूजा नेतात का? निवत खातो, मला काही रोग येत नाही. आणि इमानदारीनं मी काहीच नाही. कोणाला सुतकातलं जमत नाही, कोणाला कशाचं जमत नाही. कोणाला ज्या दिवशी खायला घरामध्ये अन्न नसेल का त्या दिवशी कळती माणसाला अन्नाची किंमत काय. माजल्यासारखं करी जाऊ नये माणसानं. 1.5 एकरानं वळवळ न केलं पाहिजे. बळवळ करी जाऊ नये माणसानं. असून आपल्याजवळ हाय काय हो 500 एकर जमीन. संभाजीनगरला, जालन्याला, मंठ्याला 50 प्लॉट असतील. असते असून काय जवळ. मी आताच तुम्हाला सांगितले की विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेले. तासच नाही असं एका सोयीनं किती पैसे लाईत होते, किती पैसे. पण ज्या शरीराला इंजेक्शन देऊ लागले का ते शरीर औषधी घेईन गेलं. रामकृष्ण हरी. औषधी घेईन गेलं. माणसाचं काही नसते रे, हे उगा राहते पसारा. सत्ता संपदा राहिली हा, हे सगळं जाग्यावर राहते. सोबत येण्यासाठी फक्त एकच सांगतो, बाकीचं काही बी सांगाय नाही. करा हारी भक्ती येईल बाकीच्या ओरिजिनल नाटकाचे
आपलं भजन ओरिजिनल आहे का? खऱ्याला काय घोर आहे आता? हो द्या, कुणाला कोणी बलविल नाही तर नाही बोलवायचं, कोणाला दबून बोलायचंच नाही. ओरिजिनल भजन आहे का? जोरदार. ओरिजिनल जोरदार किस आहे का? कसं ओरिजिनल कीर्तनकार आहे काय मी? नाही, तुम्हाला कसं वाटायले? जमायले कीर्तन जमायले का? तुला कळ ना का म्हणा काय टेम भाला गायलाय तिकडे? ते आम्हाला विचारायची काय गरज आहे? काय व्हालंय ज्याचं त्याला कळत नाही का? आपण काय करायलो हे कळत नाही का? ज्याचं त्याला चांगलं कार्य करायलोत, वाईट कार्य करायलोत, रामकृष्ण हरी आपण काय करायलोत हे कळत नाही का माणसाला? पण नाटकच लय झाली असू द्या, नाटक बी असू द्या, आमचं बी ओरिजिनल भजन नाही, नाटकच आहेत. कोण्या दिवशी उपाशी आहेत बरं? विष्णुदास नामा विठोबाचे राज्य आम्हा रामकृष्ण हरी. दररोज दीपवाळी आहे, दररोज दीपवाळी, दररोज सुख नालो सर्व अलंकार, सर्व सुख नालो सर्व अलंकार, सर्व सुख नालो सर्व अलंकार, सर्व सुख नालो सर्व अलंकार. सर्व अलंकार अलंकार. तरी काय येऊने आम्हा नित्य दिवाळी, तुका म्हणे आम्ही समर्थाचे बळी. रामकृष्ण हरी आम्ही कसं करू पण त्याचं भजन करालोत ना रामकृष्ण हरी. आणि श्रीमंताच्या लेकराला काही येवो का न येवो, रामकृष्ण हरी नुसतं शाळेत जरी जाऊन आलं तरी त्या कपडा लता खाणं पिणं एवढ्या लेकरायला नेमके उग 2-2, 4-4 वर्षाचे झाले की गाड्या सेपरेट गाड्या शाळेत नेऊन सोडायला. आम्ही बी त्याचे लेकर आहेत आणि तुम्ही समर्थाचे घरी सकल संपदा नाही तुटी गदा. संपदा हा नाही तुटी गदा. रामकृष्ण हरी समर्थवान. समर्थ कशाला म्हणायचे? सामर्थ्यवान. कुठल्याच गोष्टीची कमतरता नसती, उणीव नसतीच. सामर्थ्यवान जे बी मागितलं ते देण्याची तयारी असती. म्हणून कोणाच्या मागे लागत बसणार, कोणाचे खलती घेऊन हिंडायचे नाही. रामकृष्ण हरी कोणाच्या चपलन कोणाच्या पिवश्या घेऊन हिंडायचं नाही. हरी प्रीत ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा, तोची मनी स्मरावा, तोची मनी स्मरावा. अख्ख्या जगाला दान देण्याची ज्याच्यामध्ये ताकद आहे रामकृष्ण हरी, त्याच भजन करा म्हणालो मी. रामकृष्ण हरी उग 50 कोटी रुपये झाले, 1000-2000 शिष्य पाठीमाग झाले म्हणून रामकृष्ण हरी. गावालेला सांगा अंशीराम महाराज फेसबुक व्हॉट्सअप बघून कोण्याच बावलादीची तारीख घ्यायची नाही महाराजाची. हा फेसबुक आणि व्हॉट्सअप वर तारीख घेत असतात. अरे कोठे तेच आहे त्याचं, कोठे तेच मज. मी कीर्तनकार आहे का? मी ओळख आहे का तुम्हाला? नाही. अरे 2 घंटे मी इथं कीर्तन करलो, बाकीचे 22 घंटे काय करलो कोणत्याला माहित आहे? सांगा बरं, गावातला हातवरी करा बरं. बाकी 22 घंटे मी काय करायलो?
अरे भगवंताचं चिंतन करीत असताना ज्याचं आचरण निर्मळ आहे रामकृष्ण हरी तोची मनी स्मरावा. 2 चाली कमी आल्या तर चलतात अंशराम महाराज. आसाराम 2 बोल कमी आले तरी चलतात. मृदंगा चार्य, गायना चार्य, भागवता रामकृष्ण हरी, वेदांता चार्य म्हणजे काय? आचार्य. आचार्य ज्याचं आचरण निघतंय, ज्याचं आचरण निघतंय रामकृष्ण हरी ते आचार्य रामकृष्ण हरी. पदवी पत्रिकेवर नाही नेहली म्हणून कीर्तनाला जाईन पदवी पत्रिकेवर नाही. मी आल्या आल्या तेच पाहू लागलो. मला काय पत्रिकेवर आपली पदवी आहे पाहू द्या. काहीच नाही. नाही घरात डिकाशन पण करून देत नाही मालकीन. मग काळा पण चहा करून देत नाही. पण इकडं आल्यावर लय नाचत होता आम्ही रामकृष्ण हरी. मस्त पैकी याचं पंक्तीला जिथं बसविलं तिथं बसायचं, जेवायचं, खायचं, प्यायचं रामकृष्ण हरी. अरे समाज तुम्ही आम्हाला माय बापा इतका जीव लावता, माय बापा इतका. मी भावावरच बोलायलो बरं. हा तुम्ही म्हणसाल हे काय गोष्टी सांगायला. मी भावावरच बोलायलो. तुमच्या अंतःकरणामध्ये भाव आहे. माय बापा इतका आम्हाला जीव लावता तुम्ही. आम्ही लेकरासारखं वागाय नको. आम्ही लेकरासारखं वागाय नको का? कोणाच्या घरीदारी जर गेलं तर त्या घरच्याला वाटलं पाहिजे लहान लेकरू आलं आणि खेळून गेलं. पण आमच्या काही औलादी ऐकू वाटणं, ऐकू वाटणं. घरी बोलवायच्या पण राहिल्या नाहीत लायकीच्या. घरी घरी चौकटीच्या मनात द्यायच्या लायकीच्या राहिल्या नाही. लय बखळ नाही बोलत मी. हा पुन्हा मला जायचंय, मुकाम नाही करायचा, जायचंय. मी कीर्तन झाल्यावर कोण्याच गावात थांबत नाही. उगा एखाद्यानं येऊन खरं बोलायला भीती नसती, खरं बोलायला भीती नसते. अंतकरणातला भाव सांगालो. अंतकरण निर्मळ 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 अंतकरणानं भजन करायचं, निर्मळ अंतकरणानं कार्यक्रम करायचा, निर्मळ अंतकरणानं भजन पूजन चिंतन कथन शेती जरी केली तर अंतकरणातून करा की. अंतरीची अंतरीची घेतो भातावरून शीताची परीक्षा. काय शीतावरून भाताची परीक्षा नाही का? अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी कोणाची? नाही 7,000 झालाच नाही. सोयाबीनचाच भाव म्हणायला नाही. 6.5 का 7 पसरून गेलं तर वाटतंय. तरी वाटू लागलं वरी वाढावच. पुन्हा अजून 4-4 वर्ष सोयाबीन आहेत आमच्या इकडे. मी पहिल्यानं सांगितलं आमच्या जाती लय माजेल आहेत आमच्या इकडे. येलदरीचं पाणी आहे, सिद्धेश्वरचं पाणी. आम्ही का साधे माणसं आहेत का? तुमच्या इकडे पाणी कमी आहे, जमिनीला पाणी कमी आहे तुमच्या इकडं. आमच्या जाती रामकृष्ण हरी हायगई नसते आमच्या इकडं. कापसातलं ऊसात, ऊसातलं सोयाबीनात, सोयाबीनातलं भैमुगात, भैमुगातलं केळीत. आखरीला हिसाब केला काहीच नाही. शेती कसायला हायगई नाही. पाण्याखालची जमीन आहे ना आमच्या इकडे. चप्पी दोघायची बी, तुमची बी ना आमची. तुमची येते कोयडी जरा आग लावून, आग होती उग कोयडी कोयडी पाण्याखाली नाही तुमची. आणि आमची येते पाणी लावून पाण्याखालची जमीन. काही शिल्लक राहत नाही मागे, काहीच शिल्लक नाही. 1963 कॅनलला पाणी सुटलेलं आहे. अजून काय कायच्या घरावरली डहाणं निघाली नाही. डहाणं खाणं पिणं. बोलू का राहू देऊ? बोला. आता तर किती उपकारी लोक निघालेत, किती लोकांचा उपकार आहे माईचकीन बा आपल्यावर. 1-1 किलोमीटरवर ढाबा झाला गड्या.
1 किलोमीटरवर. उपकार येत. दुसरं काही घ्या का न घ्या घ्या गडे, मला तर माणसं सगळे चांगले दिसायले तर तटस्थ बसलेत. माणसं येडे नाहीत. इतका वेळ बसलेत म्हणजे तटस्थ माणसं आहेत. कोणी खाणार पिणार दिसणं कोणीच नाही. आणि जरी करता चुकून एखादा असल, मायबाप फक्त एकच शब्द ध्यानात ठेवा, तुम्ही कुटुंबाचे प्रमुख आहेत. तुमच्या घराची काळजी तुम्हाला पाहिजे. शेजारी येऊन काळजी करणार नाही. आम्ही नुसते बोंबल त्याला जात्याल. कोणा काही दिलं घेतलं तरी फुकट कोणी देणार नाही, आधी रजिस्ट्री करून घेते. तुमची काळजी तुम्हाला पाहिजे. रामकृष्ण हरी म्हणून नीट वागार, पिऊ नका, खाऊ नका. रामकृष्ण हरी. लोकांचं लेकरू आपल्या इथं आलेलं असते. लोकांचं लेकरू आहे ना, हा असो नसो. आताच द्या सोडून, पण पहिल्या ह्या लुगड्यावाल्या माया यायला विचारा ना, किती लुगडे होते माय तुला ठेवणीचे? लुगडे ते धोत्रावाले जुने माणसं यायला विचारा, किती ड्रेस ठेवणीचे होते? 4 भाऊ जर असतील रामकृष्ण हरी, एका भावाचं शर्ट, एका भावाचं धोतर, एका भावाचा बूट, आणि बुटे बी आताच्या सरकार होता 8.5 रुपयाचा खडक्या बूट. ते खडल खडल सरे घोटे फुटायचे पहाटावर जातात. एका भावाची बनियन. गावाला जायचं असेल तर, आणि तिकून आल्यावर ते घरून धुवून द्यायचा. आणि जर नाही धुवून द्याला तर दुमार तर निमस्तीवरच गावाला, निमस्तीवरच. अरे सगळं ऐश्वर्य, कशा कोण्या गोष्टीची कमतरता आहे? 3 टाइम ताजं अन्न मिळालंय आपल्याला, ताजं 3 वेळेला. जुन्या मावल्याला विचारा, मालक जर श्रीमंताच्या घरी कामाला असेल तर स्वतःच्या मालकाला म्हणायचं, मालक तुमच्या धन्याच्या इथल्या बैलाला कळणा आल्याच्या नंतर त्या कळण्याकडे ध्यान ठेवा. बैलाचा खुराक आला न कळण्याचा, त्याच्याकडे ध्यान ठेवा. कारण घरातून त्या कळण्यामध्ये शिळ्या भाकरीचे कुटके यायचे. कळण्यात कळण्यात कळण्यात. आणि ते मालकानं शिळे कुटके आणलेले घरी आणायचे. आणि बाकीच्या घरच्या साल मिळायचं तर साल तेवढं नव्हतं, पण दररोजचं खाणं अवघड होतं हो. 50-50, 60-60 एकर जमिनी जरी असतील तरी खायला भेटत नव्हतं पहिलं. 1.5 एकर रान जरी असेल तरी ढाब्याशिवाय जेवण. हे अंतकरणापासून सांगालो बाबा, मला काही घ्यायचं नाही. मला तुमची स्तुती करून तुमचं काय घेणं देणं. मग ते कीर्तन व्हायचं ते व्हायचलंय. रामकृष्ण हरी. हा तसा कसा जाईन मी? रामकृष्ण हरी. आणि तुम्ही कसे जाऊ देताल? आणि मी तसा जाणार, मी काय येडा आहे का काय? रामकृष्ण हरी. फक्त एकच आहे, मी कुठं जाताना ठरवीत नाही, हे ध्यानात ठेवा. ठरवून जात नाही. जे दिलं तुमचं अमृत म्हणून घेतो, त्याला विष करीत नाही. रामकृष्ण अजून वाणी बाटिली नाही. आणि कार्यक्रमही बी भरपूर आहेत. रोजच कार्यक्रम आहेत किंवा बाबा, रोजच कार्यक्रम आहेत. कार्यक्रमालाही कमतरता नाही. पण इथून तुमचे 2 पैसे तुमचं अन्न खाऊन चाललोत ना, काहीतरी भलं हो, ही तळमळ असते आम्हाला. नाही तर आम्हाला काय घेणं देणं? पाकिट घेणं. ठरलेलं तर असतंच की काय घेणं देणं. हा पण तळमळ आहे. जीवन जगत असताना पुन्हा एकदा हातवरी करून सांगालो, टाळ नाही वाजित आला हरकत नाही. माळ गळ्यात नसल तरी चालतंय, गण नाही लावला तरी चालतंय. रामकृष्ण हरी. हे भजन पठन, पोथीपुराण वाचन, वारी, मृदंग हे लांब राहिलं. रामकृष्ण हरी. देवानं आपणाला माणूस म्हणून जन्माला घातले का? फक्त माणसासारखं वागा बड्या बस. माणूस म्हणून वागा. बाकीच्या पदव्या दूर राहिल्या. मायबापाला एकच लेकरू, एकच. नाही बोललं तरी चालतंय, नाही सरपण आणून दिलं तरी चालतंय, नाही पाणी आणून दिलं तरी चालतंय, नाही दवाखान्यात नेलं तरी त्याला काही वाटत नाही. त्याच्या मनाला एकच सुख असते, आपणाला नाही तर नाही बोललं, त्याचा त्यानं का होईना पण संसार सुखाचा करून खायला. तसं त्या देवाला सुद्धा वाटतंय,
नाही तर नाही माझं भजन केलं हरकत नाही, पण माणसाचा जन्म दिलाय, माणसासारखं वागायले बस एवढेच उपकार करा. माणसासारखं वागा. बाकीच्या पदव्या लांब राहिल्या, हे एवढं सोपं नाही माय. भजन पूजन कीर्तन हे लांबचं राहिलं, पण माणसासारखं जरी वागले तरी माणसाच्या जन्माला आल्याचं फळ झालं. मुदलात घाटा नको, सौके 60 बेपार का थाट. एवढं वळडून सुद्धा जर काही फरक पडत नसेल तुमच्यावर, तर आमच्या वाणीचा दोष आहे. आमच्या वाणीचा दोष आहे, त्याला इलाज नाही. त्याच्यासाठी आम्हाला नीट वागावं लागेल ना, आम्हाला नीट वागावं लागेल. उगं सांगायला कसं जमतंय, मिरची तिखट लागती. पुस्तकात कागदी लिहिता नामाची साखर कागदावर लिहायचं आणि असं चाकून पाहायचं, त्या कागदाला साखर गोड लागायली गड्या. कागदावर साखर नाव लिहायचं, गोड लागती. अनुभव आहे अंगा ते या जगा देत रामकृष्ण हरी. म्हणून अंतकरणातून तुम्हाला बोलून सांगालो, तुमचा तुम्हाला संसार जरी नीट करता आला, परमार्थाची पहिली पायरी चढलात. विठाला मुद्दा देव असून देवाचं भजन करतय. महादेव देव असून देवाचं भजन करतय. आपण माणसं असून भजन नाही, देव असून देवाचं भजन. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. जय राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, भजन करी सदाशिव सदाशिव राम तुझी सदाशिव सदा. म्हणसाल देव देवाचं भजन कर, देव देव भजन करतोय. अरे महाराजाला महाराज जर एखादा समोरासमोर भेटला तर रामकृष्ण हरी सरपंच म्हणीन झालाय. मर्दंग्याला मर्दंग एखादा जर समोरासमोर भेटला तर रामकृष्ण हरी म्हणीन. हा, भजन्याला भजन्या जर भेटला त्याला वाटते त्यानं म्हणावादी, मला वाटते माया म्हणावादी. साधे महाराज आणि भजनीय येणं जाणं काहीच नाही, दीड अभंगाच्या पुढे काहीच नाही. सूत्रधार तुम्ही, सूत्रधार नंबर 1 झालं बरं का. मी उगा तोंडापुरतं बोलत नाही कोणाला, मी पहिल्यानंच सांगितलं. नंबर 1 लेकरं बोलविली आहे का. साज घास काही हे का, साज घास आहे का काही. हा, आमच्या इकडे अवलादीचे कपड्याचे पैसे न फिटायचे, येणं जाणं काहीच नाही. उतरला मर्दंग जर कीर्तनात उतरला, हे महाराज कोठा हानू हाल माझ्या डोस क्या. अंतकरणाचे सूत्रधार नंबर 1 जमलं रामकृष्ण हरी. हे मोकळ्या अंतकरणाचे भजने आहेत देवा, हे दोन्ही कुणी गेलेले असतात. दोन्ही कुणी गेलेले असतात. भजन एवढं साधन आहे ना रामकृष्ण हरी. आता किती वाजले दादा? 11:15. 11:15 वाजले. 11ला समजा कीर्तन संपलं. आता इथून घर किती लांब आहे मग? इथून 120. आता जालना किती राहिले मला सांगा, मग सांगतो. 60. जालना 60 किलोमीटर नसेल हो. 50. मग ते किलोमीटरचे दगड खोटी आहेत का काय? त्याच्यावरही भरोसा करता येईल. रामकृष्ण हरी इथून 120 किलोमीटर येते माझं गाव. वाजत्याल किती किती फास्ट गेलो तर 2 तास तर लागतात. 1-2 वाजतात घरी जायला. मी काय काकडा करायला उठायलो का पुन्हा पहाट? रामकृष्ण हरी तसंच यायचं बी असते. 11 वाजेपर्यंत कीर्तन. झोपायला 2-3 वाजतात. सकाळी लवकर जाग येत नाही. रामकृष्ण हरी. एका दिवशी माझ्या लहान्या भावाचं पोरग, लहान्या भावाचं सकाळी सकाळी कॅटलीत दूध घेऊन आले बिगिनच. मी झोपलेला. आता तुमच्या मनाला आम्ही कीर्तन आणि भजन करतो म्हणजे काय घरचे का लय जीव लावतात का काय लगे? तुमचं गाव कोणतं? कशामुळं?
अरे त्याचं रोजही रामकृष्ण हरी राहते, रोजही विरूप पाहता लोचनी, रोजही सुंदरती ध्यान, रोजही ठोपा रोख. महाराज चाललाय म्हणा अजून. हे सगळं चाल गील पदशीर सगळं झाल्याशिवाय नाही. आणि पुन्हा पदशीर बाहेरच तिकडं आकारण असते. बरं दिसलं महाराज ठीक, नाही तर लाईनीच्या लय फायदा घेतला लोकांनं. रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी काय होते बरं रोजही नाही, रोजही बी रूप पाहता लोचनी, रोजही सुंदरती ध्यान, रोजही ठोबा रुक्माई. मी म्हणतो तुम्हाला काय करायचं रे, रोजही तेच रान, रोजही तेच घर, रोजही तेच अवताला बैल. बोलू का राहू देऊ? हुशार आहे तर मालक कांसाराम. हा माणसं हुशार आहेत. रामकृष्ण हरी. अरे नासका कुचका संसार आहे ते. नासका कुचका संसार दररोज जर तुम्हाला गोड लागते, माझ्या भगवंताचं नाव अविटोगे माय पाहता विटेना, जवळची आहे परी भेटेना. ज्याने या जीवाचा उद्धार होते, दररोजही चिंतन केलं तरी आनंद आनंद आनंद. म्हणून हे साधू संत महाराज लोक जे असतात ना, साधू संत साधू जे असतात ना, बस ज्यानं 6 धुवून टाकले ते साधू. लुंग्या लावल्या दाड्या वाढविल्या मठ बांधले म्हणून साधू नाही. हा रामकृष्ण हरी. सरपंच 4-5 वर्ष एखादा महाराज आपल्या गावाला असा दरवर्षी बलीला का नाही, दरवर्षी 6व्या वर्षी बिलबुकच घेऊन यालाय ती. मला कुठं मंदिर बांधायचंय, मला कुठं सप्ताह करायचा, कोण्या धामाला. तुझ्या घरचं काय 10-5 कर ते फोक आणि कर. आई म्हणणं काहीच नाही, तुझ्या घरचं काय ते फुक ना, लोकांच्या जीवावर का. देवासाठी कोठात जाण्याची गरज नाही, देव इथं आहे. कोठात जाण्याची गरज नाही देवासाठी, नाटक करायची गरजच नाही, नीट वागा फक्त, बस एवढाच उपकार करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा आशा त्याची कड्या मार्गाला लागते. ज्याच्या मनाची वचवची थांबली का, जोपर्यंत मनाची वचवची थांबत नाही दादा, आता कोणी ओळखीच नाही, काय नावही घेता येईना मला कोणाचं. हे अंशराम महाराज अंसाराम आणि आसाराम दोघच झाले तर कोरच द्यायचाच बुगा वाजू त्या दोघायचाच. आणि इकून तिकून आता तिकडे सरपंचाला काय म्हणायचं तर आपलं पुन्हा काटकसर व्हायची त्याच्यात. मोठ्या अवघड आहे, दोन इकून मार आहे. रामकृष्ण हरी. काय म्हणू लागलो मी आता? साधूचा विषय सांगालो मी. ज्याचे साही धुतल्या गेले त्याला साधू म्हणायचं, आणि ज्याच्यापासून हे साही निघून गेलेले असतात, शॉर्टकट मध्ये सांगतो मी, काम क्रोध लोभ दंभ अहंकार हे ज्याच्यापासून निघून गेले का, देवासाठी रस्ता मोकळा, अंतकरण शुद्ध होते. रामकृष्ण हरी. हरी अरसे लावियेले चार, हरी माझ्या मंदिरी कधीतरी देवा माझा मंदिरी कधीतरी हरी माझ्या मंदिरी कधीतरी. वाजवा एकदा टाळी त्याच्या नावानं, आपल्या नाही. मी कोण्याच कामाचा नाही, आणि कोणी मला वा म्हणलं तरी काही फरक पडत नाही, आणि कोणी नाही म्हणलं तरी मला काही फरक पडत नाही. माहीत की आपलं काम म्हणजे त्या मान अपमान काय घेणं देणं आहे. रामकृष्ण हरी. तुम्ही चांगलं म्हणले तरी घोर नाही, वांगलं म्हणले तर. कीर्तन तुमच्यासाठी नाही, भजन तुमच्यासाठी नाही, तुमचं कोणासाठी आहे बुवा? रामकृष्ण हरी. स्वहिता कारण मानवेल जन, हरी कथा पूजन वैष्णवाचे. लोकांना चांगलं म्हणावं म्हणून आपण नीट वागायचं नाही, स्वतः बी लाज वाटली पाहिजे हो वागण्याची, स्वतः लाज वाटली पाहिजे. रामकृष्ण हरी. हा त्याच्यामुळं म्हणालो मी, मला तसं काहीच वाटत नाही, कोणी चांगलं म्हणा वांगलं म्हणा काहीच नाही. त्या येडी सारखं माय, येडी 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 कळती का? येडी
दादाला तर दादा म्हणतीच, नवऱ्याला दादाच म्हणते ती. त्या येडीचं लग्न होतं बाबा, येडीचं लग्न होतं. येडीचं सरासरी करीत नाहीत, पण आता कशाय खपायले आता. साताळ वाताळ डिवर मिवर कसं बी काय रोग लागला येन काय नाही, एकच बिमारी लागली, फक्त नोकरी. मी जे कोणाच्या घरीदारी नाही जात ना, कोणाच्या घरीदारी बसलो नाही, त्याला कारण ते नीट कीर्तनाला येणं आणि इकडून इकडेच निघणं. कोणाच्या घरी नको, दारी नको, चहा नको, पाणी नको. गेलं की एकच प्रश्न आहे, महाराज तुम्ही जरा फिरते राहता, मोहा राजा लग्नाचा राहिलाय. नादर नाही मोहा राजा. वागाय लय निर्मळ आहे, सुपारीचं खात नाही. मग 10 वर्ष झालं की कोणी भूत आणला की तुझ्या घराला. तो राजा इतका निर्मळ आहे, 10 वर्ष झालं की तेवढ्याला तेवढाच आहे अजून. नाही महाराज, मागले 2-4 वर्ष लॉकडाऊन मुळे रुकलं. आलते यालेत चलेत, पण जरा लक्ष, कोण भूत आलं रे तुझ्या घराला, कोणी आलंय. हा आणि खरंय, नोकरीवाल्याशिवाय लेकरं द्या जाऊ नका, यायला काही कळत नाही, तुमच्यापाशी खुटी आहे. आतापर्यंत जीवन जगला तुम्ही, शेतकऱ्याच्या जीवावर जगला नाहीत का? यायला काय कळत नाही. मी मयाहून सांगालो, मी मालकीन जिथं, मी मालकीनच्या पुढे असा शब्द सुद्धा टाकीत नसतो. मालकीनीनं म्हणावं आणि आपण ऐकावं. तुमच्याकडे काहीच गुन्हा नाही, जे सांगितलं ते ऐकायला तुम्ही तयार आहेत. आणि लेकराच्या डोसक्यामध्ये उरफाट भरून ठेवाला तुम्ही. माया माईला शेतात जायचं ठेवायचंच नाही, माया माईला सावलीच्या बाहेर नकोच, नोकरीच. 14 वर्ष होऊन गेलेत, 15वं वर्ष चालू आहे. सांगा उभं राहून कोणी बी नोकरी लागली म्हणून. 15 वर्ष झालं नोकऱ्या निघाल नाहीत. रामकृष्ण हरी, डोसक्यातून काढून टाका हे. 3 वर्ष असं चालल, विपरीत घडल. शब्द ध्यानात ठेवा. शब्द वाचलो जगलो तर सरपंच येईन मी 3 वर्षाला. रामकृष्ण हरी, विपरीत गोष्टी घडतील. शेतकऱ्याच्या जीवावर, आपल्याला शेतीच आहे ना. कोणती माई इथं नाही दाखवा बर मला जिच्या घरी शेतीच नाही. अरे 2-2 एकरावर 1.5 एकरावर आपण संसार काठाला आणले ना. लेकर शिकविले, मोठे केले, आणि काम तर करावंच लागन की. मग लेकरू शिकायला आहे, कोठ किती शिकली तुझी पोरगी, किती शिकली? 12वीच्या खाली कोणी शिकून देईन आमच्याकडे. 12वी शहरामध्ये शिकायला काय आलंय? कितवीला आहे बा तू? कितवीला आहे तू रे बाळा? कितवीला आहे? 7वी 8वी मॅट्रिकचं एखादं मागलं आहे का? किती सकत वजन रे सांग रे. किती सकत वजन शे. अरे शाळेत धाडायले, फक्त घरी आल्यावर विचारणा करायले का ते लेकर काय शिकायले? बघितलं का तपासून? कवा तपासून बघितलं का? दोन्हीकून माती करून घ्यालोत आपण शेतकरी. एक तर लेकरायला शिक्षणाला पैसा, शेतात बी काम करू द्यायचं नाही, दोन्हीकूनही ते चाललंय. आणि मग हे असलं, दोन्हीकूनही लेकरं मातीत चाललेत. लेकराकडे लक्ष द्या. लेकराला धुणं धुताच आलं पाहिजे, भाकरी स्वयंपाक करताच आला पाहिजे, शेतात निंदता आलंच पाहिजे. भले 50 एकर जमीन असू द्या, लेकर खानदानी आपण शेतकऱ्याचे आहेत. आमच्या इथे काल परवा सून आली, बापाच्या घरी काहीच नाही. रामकृष्ण हरी, शाळा शिकलेली, पण तिची तळमळ होती. शेतकऱ्यासंग 2 एकर रान, लग्न केलं. तिनं शेतात गेल्यावर उरफाट खुरप धरलं पहिल्या दिवशी, मात्र नंतर कामाला लागली. उरफाट खुरप मुठीकून निंदू लागली.
काम करण्याची अपेक्षा ठेवा, काळ बेकार येणार आहे. माय लेकरायला काम करू द्या, खाणं पिणं स्वयंपाक शिकवा, आणि व्यवस्थित करून खाणारा असल्यावर उमेदवार ज्याची उमेद आहे जीवनामध्ये काय करायचे, 2 एकर 20 एकर करू शकते. आणि अवलादी काय काय आमच्या इकडे 40 एकरातून गुंठाभर सुद्धा ठेवलं. 40 एकर खपीलंय. कामाचं नाही. कष्ट करणारा दररोज 500 रुपये जागी 300 रुपये कमवून आणू द्या, पण जीवनामध्ये काम करून खाणारा जगत आहे. निर्व्यसनी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. फक्त मी एवढं सांगालो, माळी घाला हे म्हणणं मोह नाहीच. मी लोकांवानी नाटकं सांगितच नाही, आम्हाला धंदे नाहीत. माय बापाची सेवा करा. तुम्हाला कळलं तुमच्या माय बापाची सेवा करायची. आम्ही लय 150 आणे सांगून गेलोत का? तुमचे मायबाप तुमचे, सरपंच मायबाप तुमचे, आणि आम्ही सांगायचं मायबापाची सेवा तुमच्या करी जा. एखाद्यानं उठून म्हणलं पाहिजे तू हे मायबाप कोठत सांग. 70% आमच्या अवलादीचे मायबाप अनाथ आश्रमामध्ये येत. कोण काय महाराज बोलवा. एवढं सोपं नाही. अरे फाटकं तुटकं शिळ इटकं कसं द्यायचं त्याच्या मायबापाची काळजी त्याला नाही का? तळमळ तितकी तळमळ लागून गेली का लगे आम्हाला? पाकिटापुरतं बोल म्हणाव, लय बोला जाऊ नको. मायबापाची सेवा करा. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं करतोय. फक्त मी एवढं मात्र सांगेल, लेकरायकडे लक्ष द्या, लेकरायकडे लक्ष द्या. रामकृष्ण हरी. आणि बाबा हे डोसक्यातून काढायचं, आपण मथारी झालोत, लेकर जगवीत याल. हा आसाराम इथपर्यंत ठीक आहे. या वयापर्यंत यायला तरी यायचे लेकर अनाथ आश्रमात टाकालेत. आपले लेकर आम्हाला, आमचे लेकर अनाथ आश्रमात टाकणार ना, बेश्रमात फेकून देतील. बेश्रमात. हा काळामध्ये बदल घडालाय, म्हणून संततीकडे लक्ष द्या. संपत्ती कमी कमवा. संपत्ती कधी कधी कमीता येते, कधी कमीता येते. रामकृष्ण हरी. अंतकरणातून एकदा जर इमानदारी निघून गेली ना, जीवनभर पैसा कमीला तरी बी बसर येत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा, इमान जाऊ देऊ नका. बासे बहुनाम कलो आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम यथा संचित्य कांतासा. आशा करू नका, आशा करू नका. जेवढं मिळतंय तेवढं समाधान मनानं घ्यायचं. परमार्थ करा का संसार करा, शेवटचा शब्द सांगतो ध्यानात ठेवा. संसार करा का परमार्थ करा. रामकृष्ण हरी. आचारसंहिता, आचरण महत्वाचं आहे. आचरण 2 गोष्टी आचारसंहितेमध्ये मोडल्या जातात. परधन परनारी, ह्या 2 गोष्टी जिथं निस्त्या मनात जरी आल्या, तेथून या ऱ्यास सर्व भाग्या. परधन परनारीचा करिता अभिलाष, तेथून या ऱ्यास. किती पुण्यवान, किती धनवान, किती ऐश्वर्यवान, किती भाग्यवान असू द्या, रावणाची माती त्याच्यामुळेच झाली. रामकृष्ण हरी. आमच्या इकडे दशरथी परळी म्हणून आहे बाबारावजी. आज 90 वर्षाखाली 55 क्विंटल सोनं होतं त्याच्याकडे. किती होतं? 55 क्विंटल सोनं. घरामध्ये हांडा सापडलेला होता. रामकृष्ण हरी. शेवटचा टप्पा त्याचा. वयाच्या 65व्या वर्षी स्वतःची पत्नी गंजिप्याच्या डावावर मांडली होती. म्हणून ऐश्वर्य किती जीवनामध्ये असलं तरी कामी येत नाही. इमानदारी, नेकी हीच, यालाच भाव म्हणतात. यालाच. आणि ज्याच्या अंतकरणामध्ये नेकी इमानदारी आहे तिथं देव येऊन काम करते. देवाला दुसरी भक्ती काहीच लागत नाही. ज्याला नीट वागता येते, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे नारायण नारायण. टायमाच्या बाहेर चाललंय, टायमाच्या बाहेर जाऊ नये. बलिल्यावर पुन्हा बी याचे सरपंच माईच किंबा. एका ओळखीमध्ये कसं जमत आहे. येती मला अजून चटणी मिठाचा आहे डबा माहित नाही. येती जाती झाल्यावर कोणता देर आहे, कोणता भाया आहे,
कोणता लेख, कोणता चुलता, कोणता सासरा, एका चक्रात काय का मी मयात ताला थे. रामकृष्ण हरी. येऊ जाऊ बचेंगे तर और भी लढेंगे. म्हणून टायमा अभावी मला तसं दुसऱ्या महाराजासारखं म्हणायचं नाही. मी पहिल्याच कडव्यावरती बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकीचे पुन्हा येतोच का पुन्हा. रामकृष्ण हरी. नाही, पहिल्याच कडव्यावरती बोलण्याचा प्रयत्न केला म्हणजे इतका ज्ञानी आहेस का तू. नाही, इतका ज्ञानी आहेस का एकाच कडव्यावर बोलाय. रामकृष्ण हरी. नाटकं नाही करायचे. जे बी आहे ते अंतकरणातून जसं बोलता आलं तसं बोलण्याचा प्रयत्न करा. 3.5 हाताचा देह माणसाला दिलेला आहे. कारणी लावण्याचा प्रयत्न करा. नुसतं खाणं पिणं राहणं करू नका. रामकृष्ण हरी. कधी मधी आलं ध्यान, दिमागाच्या बाजूला गेलो आपण, आयुष्यातून बाजूला जात असतील तर आपलं फक्त एकदा ध्यान करी जा त्या देवाचं. रामकृष्ण हरी. एकदा ध्यान करी जा. 5 मिनिटं रागाचे, 5 मिनिटं वैतागाचे गेले का नाही जीवन निघून 12 वर्ष पुन्हा चांगलं होत असते. म्हणून अंतकरण निर्मळ ठेवा. पाठीवर या मार्गे बर का, इकून नाही, ते तर गावातच आहे पाठी. इकड्या पाठीवर मंठ्याहून येताना एखादी माऊली आपणाला 8:30च्या अंदाजात एसटीतून उतरलेली जर दिसली, रामकृष्ण हरी, झिमझिम पडत्या पावसामध्ये, आणि आपण शेतातून आलो कॅटली घेऊन, तिला दिसल्याबरोबर वाटलं पाहिजे माझा सख्खा भाऊ आला. यार, आपला सख्या शेजाऱ्यावर भरोसा नाही. शेजाऱ्याचा भरोसा नाही आपल्यावर. कुठल्याही जातीचे असो, आपला भाऊ आला पाहिजे. भाऊ आला असं तिच्या अंतकरणाला वाटलं पाहिजे. फक्त इतकं निर्मळ वागा. टाळ माळ गण. मग इथं हे नीट वागता आल्यावर मग सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम.